आतंकवादी संघटना पण खूप ऍडव्हान्स झाल्या. नक्षलवादी, दहशतवादी, लिट्टे यांची मीटिंग होते युरोपमध्ये. विचार करा, भयंकर पॉवर्स एकत्र येत आहेत. आणि त्याच्यामध्ये कोण आहे आणखी? ड्रग माफिया. एकाकडे खतरनाक पैसे, एकाकडे खतरनाक वेपन, एकाचं ब्रेन वॉश झालेलं आहे, अनेक राज्याच्या विरोधी आहेत. हे चार लोक एकत्र येत आहेत म्हणलं आपल्यासमोर किती चॅलेंज असेल, जस्ट इमॅजिन. तर आपली कोऑर्डिनेशन किती पक्क पाहिजे, कोण कुठे काय करताय सगळं एजन्सी टू एजन्सी कळालं पाहिजे. एक आपल्याला अशी सिस्टम पाहिजे जी सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करेल, आणि ती बनवली पण आपण. ओके, नॅशनल टेक्नॉलॉजिकल कोऑर्डिनेशन काहीतरी युनिट नाव आहे, ते पण आपण बनवलंय. तर डिटेल्स मध्ये तुम्हाला पहिला पार्ट मी अनालाइज केलं की मल्टी डायमेन्शनल फेस. सेकंड पार्ट मध्ये काय अनालाइज केलं की आपण काय काय करू शकतो, आणि कन्क्लुजन इज ऑलवेज ऑप्टिमिस्टिक. छान आपल्याला लिहायचंय, पॉझिटिव्ह एंड करायचा. तर वर सांगितल्याप्रमाणे जर आपण पावलं उचलले तर नक्कीच आपण या संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो.